नमस्कार. मी सचिन रोकडे. जी डी एस बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे. तर जी डी एस यांनी आपले जे फॅमिली डिटेल्स आहे ते ए पी टीमध्ये कसे अपडेट करावेत त्या संबंधित हा व्हिडिओ आहे. तर सुरुवातीला डेस्कटॉपवर जी डी एसने त्यांच्या युजर आय डी व पासवर्डने लॉग इन व्हावे. लॉग इन झाल्यानंतर अशी काही तुम्हाला विंडो दिसेल. यामध्ये जो खाली उजव्या कोपऱ्यात जो माणूस दिसत आहे त्याला टिक करावे सेल्फ सर्व्हिसेसला. त्यानंतर जे कार्ड आहेत वेगवेगळे कार्ड ओपन होतील. यामधलं पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टम हे जे कार्ड आहे त्याला टिक करायचं आहे. त्यामध्ये 1 नंबरचं जे कार्ड आहे एम्प्लॉई प्रोफाईल व्ह्यू अँड रेज रिक्वेस्ट याला टिक करायचं आहे. त्यानंतर एक विंडो पॉपअप होईल. त्यामध्ये जे दिसतं आहे तुम्हाला फॅमिली डिटेल्स, ह्या फॅमिली डिटेल्स त्याला टिक करायचे. हां, तर अशी विंडो ओपन होईल. यामध्ये ॲड जे बटन आहे त्या बटनला टिक करायचं आहे. नंतर इथं एक छोटं बटन आहे ॲड फॅमिली डिटेल्स त्याला टिक करायचं आहे. आणि तुमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांची नावे आता इथं भरत चालायची एक एक करून. आता इथं तुमचं पूर्ण नाव पहिले शो होईल आणि नंतर डिपेंडंट नेम जे काही तुमचे फॅमिली मेंबर असतात, आई वडील 2 मुलं पती किंवा पत्नी, तर त्यांचं इथं पूर्ण नाव टाकायचं, त्यांचं जेंडर टाकायचं इथं त्या म्हणजे तो अपंग आहे यस असेल तर यस, नो असेल तर नो. रिलेशन टाकायचं तुमच्यासोबत त्याचं काय आहे इथे रिलेशनमध्ये. यानंतर त्या डिपेंडंट व्यक्तीची म्हणजे फॅमिली मेंबरची डेट ऑफ बर्थ टाकायची, मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, लग्न झाले का नाही, एज्युकेशन टाकायचं आहे, नंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस टाकायचं आहे, अनएम्प्लॉईज असेल शक्यतो. नंतर तुमचा रिमार्क द्यायचा आहे. आणि नंतर इथं चूज फाईलला ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव आता वरती इथं ॲड केलं आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड हे 500 KB आतलं PDF तयार करायची आणि ते अटॅच करायचं आहे आणि मग खाली सेव्ह ॲज ड्राफ्टला टिक करायचं आहे. नंतर तुम्ही जेवढेही मेंबर ॲड करताल त्या सर्वांची लिस्ट इथं तुम्हाला दिसून जाईल. सगळ्या मेंबरची लिस्ट ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी इथं सबमिट बटनला टिक करायचं आहे. नंतर ही रिक्वेस्ट जाते तुमच्या डी डी ओकडे. मग डी डी ओ ते अप्रूव्ह करतील. तर यानंतर काय करायचं, तुमचा चिल्ड्रन एज्युकेशनचा जो प्रिस्क्राईब्ड फॉर्म आहे तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे. त्यामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळेचा स्टॅम्प आणि साईन आणायचे, सर्व डिटेल्स भरून त्यासोबतच चिल्ड्रन एज्युकेशन फॉर्ममध्ये फॅमिली डिटेल्सचा पण फॉर्म आहे तो पण फॉर्म भरायचा आहे. आणि सर्व आधार कार्ड फिजिकली तो फॉर्म भरायचा आहे, त्याला जोडून IFP सरांच्या कार्यालयाला पाठवून द्यायचे आहेत. धन्यवाद.